हाय, गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. चला तर सुरू होऊया कधी न संपणाऱ्या कामाला. तर एकीकडे चहा ठेवला आहे, एकीकडे दूध तापायला ठेवलं आहे आणि एक गॅसवर चणे शिजायला ठेवलेत, कारण की आज मी बनवणार आहे चण्याची भाजी. तर मी 2 कांदे घेतलेत बारीक आणि त्याला मी बारीक कापून घेणार आहे, मिक्सरमध्ये नाही टाकणार. 2 टोमॅटो, अद्रक, लसूण याची प्युरी करून घेणार आहे. कोथिंबीर पण त्याच्यात टाकणार आहे प्युरीमध्ये आणि असे बारीक कट करून कांदे घेतले. तर ते कांदे मी तेलामध्ये फ्राय करणार आहे. चणे शिजले होते, तेलामध्ये मी जिरे टाकले, तेजपत्ता टाकला आणि कांदा टाकला. मस्त त्याची फ्राय होऊ दिलं लाल आणि याची प्युरी करून परत त्याच्यात टाकली परतायला. तेल सुटेपर्यंत परतलं आणि भाजी करून लगेच कामावर आले, कारण की मॅडमचा फोन आला होता. मीरा आज लवकर ये थोडं, तर मी लगेच कामावर गेले. तर त्या कामावर मला शूट करू देत नाही, तर मी इकडं बनवले बीटचे पराठे आणि याची भाजी टोमॅटो, शेवगा आणि गाजर आणि लौकी याचं सूप बनवायचं होतं. तर मी ते सगळं कट केलं आणि त्याचं सूप बनवलं आणि 2 पराठे बनवले. 4 पराठ्याचीच कणिक मळली. मॅडम म्हणली संध्याकाळच्याला पण 2 पराठ्याची मळून ठेव आणि आता 2 कर. तर म्हणलं ठीक आहे दीदी, कारण की ती एकटीच होती घरी आज. तर 2 पराठे बनवले आणि लगेच मी गेले पुढच्या कामावर, कारण की एवढं काम संपवून मला जायचं होतं घरी. घरच्या पण माझ्या पोळ्या राहिल्या होत्या. तर इथं मी बनवली बीन्सची भाजी. चला तर मी दाखवते तुम्हाला. इथं माझं एकाच बिल्डिंगमध्ये 3 कामं, त्याच्यामुळं काय नुसतं जाऊस तर वेळ आहे, अर्ध्या तासात कामं होतात. तर इथं मी बीन्सची भाजी बनवली आणि आलू टाकला होता त्याच्यात. आलू बीन्स म्हणजे याला मराठीमध्ये परसबी असं म्हणते तो. आणि 5-6 पोळ्या बनवल्या आणि गॅसवट्टा ते सगळं क्लीन करून मी लगेच आले घरी, कारण की घरचं पण आज माझा स्वयंपाक राहिला होता. म्हणजे भाजी तर झाली होती, पण पोळ्या राहिल्या होत्या आणि मुलांची बस पण असते 11:45ला. मी घरी आल्या बसले पण नाही, लगेच स्वयंपाकाला लागले, म्हणजे पोळ्या करायला. पोळ्या करून घेतल्या आणि मी चहा पण नव्हते पेले आज, कारण की मला उठायला पण उशीर झाला होता. 5:30 वाजले होते आणि मी चहा पिला. चहात पोळीच खाल्ली नाश्त्याला आणि लगेच मुलांचे टिफिन पॅक केले, दोघांचे पण, कारण की दोघांना पण सोबतच जावं लागतं. व्हॅन यांची 11:45 वाजता येते. तर मी असं यांचं पटपट आवरून दिलं, सगळा कचरा सोडून. तसंच लगेच मी पण कामाला गेले, कारण की मला पण आज लवकर बोलावलं होतं एका मॅडमनी. आणि कामावर गेले तर तिथं बनवलं मी कारलं आणि वरण आणि भांडे ते घासून आले दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर भेंडी कट करून ठेवली, 8 पोळ्या केल्या आणि आंबट गोड कारल्याची भाजी केली. आणि पण तिसऱ्या कामावर आले. तिसऱ्या कामावर पण कारलं फ्राय करायचं होतं. कारलं फ्राय केलं, वरण केलं आणि कोबीची भाजी केली डाळ टाकून आणि आलूचे पराठे आणि पोळ्या. एवढं स्वयंपाक करून मी आले माझ्या घरी. घरी येईपर्यंत मला वाजले होते 2. तर रस्त्यानं येता एवढं थकल्यासारखं झालं तर आज कामून काय माहीत आहे. माझे मिस्टर तर घरी आल्या त्यांना पोपटच लागतो खेळायला, कोणी असू की नसू, फक्त पोपट. आणि घरी आल्यावर मग थोडासा आराम केला आणि लगेच घरच्या कामाला लागले. उठावं वाटत नव्हतं, लय थकले होते आज. सकाळी 7:30पासून उभीच होते, दुपारी 2पर्यंत. 7:30 घरच्या कामाला पण उभे स्वयंपाक करते मी घरी पण. तर दुपारी 2पर्यंत उभीच. मी घासणीनं घासत नाही, कारण की याला क्रॅश पडते म्हणून, चांगली शेगडी. तर मी याला नुसतं लिक्विड टाकते भांड्याचं कपड्यावर आणि कपड्यानं पुसून घेते. तर असं मस्त स्वच्छ होतो, चिकट होत नाही, काय नाही, क्लीन होतो एकदम. आणि मी लगेच गॅस हे पुसला. घरात एवढा पसारा केला होता मुलांनी आज. मला घर आवरायला 1 ते 1.5 तास लागलं. ते नाही व्हिडिओ केला मी, पण लय घर बारीक आहे तर लय वेगळं दिसतंय ते. आणि असं सगळं काम आवरून मी लगेच घर आवरून झाडायला मला 1-1.5 तास गेला. जाळे बिळे सगळं काढलं आज घराचं आणि लगेच अशी फरशी पुसून घेतली. पोपटाचं खायचं बदललं, त्याच्या खालचं ते ट्रे पण साफ करावं लागतोय. किती केलं तर पक्षी ना, त्याच्यामुळं स्वच्छता ठेवावंच लागते, नाही तर बारीक बारीक मच्छर घुसतात त्याच्यात. आणि लगेच मग बघा असं माझं घर आवरलं पूर्ण घराचं. असं काहीतरी नकाशा होतोय. नाही तर नाही आवरलं तर त्या घराकडे बघू वाटत नाही. आपल्या बायांना कुठंही गेलं तरी काम करावंच लागतं. घरी गेलं की काम, बाहेर गेलं तरी काम. कामाशिवाय काय पर्याय नाही. ह्या लाल बॉक्समध्ये मी मुलांचे पुस्तकं हे ठेवते आणि हे खुर्शीवर आथराय पांघरायचं ठेवलेलं आहे. हे पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे हंड्यामध्ये. आणि इकडं बघा गॅस हे सगळं क्लीन केल्यावर असं जरा स्वच्छ दिसतंय आणि मला पण घरात जरा थांबू वाटते. घरात काम पडलेलं असलं तर मला काय घरात बसू वाटत नाही. असं वाटतं मी कधी काम करीन आणि कधी नाही. आणि मग काम केलेलं असलं की मी किती वेळ बसन, पण काम नसलं केलेलं की मला बसावं वाटत नाही. भांडे तर एवढे पडले होते आज, भरपूर भांडे पडले होते.
तेवढे भांडे घासले, फरशी पुसली, गॅस घासला, तेव्हा जरा मला बरं वाटलं. तरी देवाची देवपूजा नव्हती केली. आज गुरुपौर्णिमा असून माझ्याच्याने करणं नाही झाली, तर मी संध्याकाळी कामाला जाताना करणार आहे. आणि मग लगेच मुलांना येऊस तर मी आता चना चाट बनवते. चना चाट बनवली, त्याच्यात मस्त चणे हे टाकले. चणे मी सकाळचे ठेवलेले होते. कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि चाट मसाला ते सगळं टाकून आम्ही सगळ्यांना ती खाल्ली. आणि मी आले लगेच संध्याकाळच्या कामाला. तरी पण मला आज नुसतं सॅलड कट करायचं होतं. सकाळचा वरण भात होता, त्याची डाळ खिचडी म्हणून अशी फोडणी द्यायची होती. एवढं केलं. आणि दुसऱ्या कामावर मी शूट नाही केलं, कारण की तिथं सकाळचं 2 पराठ्याचं पीठ होतं ना, त्याचेच मी 2 पराठे केले. आणि सोया चंक्स असते त्याची भुर्जी केली. आणि मी ती एक काम राहिलं होतं. 8 वाजले होते, तर रस्त्यानं चालताना बघा किती अंधार झाला होता. 8 वाजले होते, तर मला पुढच्या कामावर जाऊन पुलाव बनवायचा होता. हे असं मी सगळ्या भाज्या हे कट करून घेतल्या आणि कुकरमध्येच पुलाव केला. सोयाबीन हे सगळं भाज्या टाकून पुलाव केला मी 2 वाट्याचा. 2घंच जण ते, तर आज होता पुलाव. तर पुलाव करून मी लगेच घरी आले. घरी येईपर्यंत मला 9 वाजले. घरी आल्यावर पण मला बट्ट्या बनवायच्या होत्या, तर मी अशा बट्ट्या करून घेतल्या. आणि भापळ्या म्हणजेच आमच्याकडे आला तर पातेल्या शिजायला ठेवल्या होत्या त्याला उकडायला. तर बघा त्या किती फुगल्या होत्या, पातेल्याच्या वरती आलत्या. आणि मुलांनी मला कट करून दिल्या. त्याला म्हणलं थंड झाल्यावर मला कट करून दे, मी तोपर्यंत वरण करते. मी वरण करेपर्यंत त्यानं मला कट करून दिले आणि लगेच मी तळून घेतल्या. तर मुलांना बोलता बोलता काम करत होते, तर काही वाटलं नाही. उशीर झाला होता, तरी पण मला 10:30 वाजले होते. घरी आल्यावर 10:30पर्यंत लगेच आम्ही जेवायला बसलो. वरण पण एवढं मस्त झालं आणि बट्ट्या तर एवढ्या मऊ लुसलुशीत झाल्या. तर मिस्टरांना पण आवडले आणि सगळ्यांनाच आवडल्या बट्ट्या रात्रीच्या, कारण की खूप छान झाल्या होत्या. ते मी सगळं टाकलं होतं त्याच्यात, खायचा सोडा आहे ते सगळं. आणि आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण